सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। कोणाच्या विरोधात आम्ही दंड थोपवत नाही। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आणि उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते करतोय। आमची लढाई या ठिकाणी जी आहे ती स्थानिक लढाई आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या समन्वयानं महायुतीत लढल्या जाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। परंतु झाली युती तर ठीक आहे, नाही झाली तरी भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढेल आणि पक्षाच्या कार्यकर्त्याच्या आणि उमेदवाराच्या पाठीशी ताकदीनं आम्ही उभं राहू आणि निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करू। महायुती झाली पाहिजे। जातीवादी पक्षासोबत मंत्रिपद पण आपण आपल्याकडे आहे, त्यामुळं जातीवादी कोण आहे नाही या संदर्भात तो संशोधनाचा विषय आहे। परंतु या ठिकाणी आम्ही सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा आज महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वेगाने प्रगती करतो आणि याचा प्रचिती झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण बघतोय। विधानसभेला बघितलं असेल, त्यानंतर झालेल्या ज्या निवडणुका असतील, अगदी नगरपालिकेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर आपण सगळ्यांनी निकाल बघितले। त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यावर आहे आणि भारतीय जनता पक्षावर आहे। त्यामुळे कोण काय म्हणतं याला अधिकचं महत्त्व देण्याची आवश्यकता वाटत नाही। एकट्या तुमच्यामुळं सगळे विरोध एकत्र आले असं म्हणायचं। एकट्या तुमच्यामुळं ट्विटरमध्ये पराभव झाला नगराध्यक्षांचा, वाईमध्ये झाला, त्यामुळे ही जी पराभव झालेली आहे जिथं तुम्ही लक्ष घातलं तेच सगळे एकत्र दिसत आहेत। एकट्या माझ्यामुळं नाही, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, प्रचंड मेहनत घेऊन ज्या ज्या ठिकाणी अशक्य वाटत होता त्या ठिकाणी विजय मिळवला। आणि शेवटी एक आहे की आता लढत असताना जेव्हा एक स्वतःच्या ताकदीवर आपण निवडणूक लढू शकत नाही, तेव्हा सगळ्यांनी मिळून एकत्र येणं आणि शक्तिशाली पक्षाचा सामना करणं, मला वाटतं हे काय वास्तव असते, ते होईल असं असू शकतं। काळाची चक्र आहेत, कधी हीच परिस्थिती आणखीन कोणावर तरी होती, त्यांच्या आलेली आहे। उदयनराजे कुठं दिसत नाही आहेत। हे महाराज नक्की आमच्यासोबत आहेत। महाराजांचा सन्मान ठेवूनच आम्ही ह्या निवडणुका लढतो आहे। त्यामुळं महाराज आपण पहिलाच प्रत्येक ठिकाणी येतात असं नाही, परंतु आम्ही महाराज आज मुलाखती संपल्या की उद्या परवा आम्ही महाराज आम्ही सगळेजण बसू। सुरेंद्र महाराज आहेत, उदयन महाराज आहेत, अगदी मदन भोसलेजी असतील किंवा सत्यजित पाटणकर असतील आणि आमचे जे जे नेते आहेत, रणजितदादा निंबाळकर आहेत, आम्ही सगळे मिळून एकत्र बसू आणि जिल्ह्याचा निर्णय करू। सगळे मिळून समन्वयानं मार्गही काढू आणि ताकदीनं निवडणूक लढू आणि ताकदीनं ती निवडणूक जिंकू करू। भाऊ, उदयनराजेंच्या एका कार्यकर्त्यानं उदयनराजेंकडे हाक दिली आहे, मला तिकीट तरी द्या नाही तर फास घ्यायला रशी द्या, काय सांगाल ह्या गोष्टी? कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्या भावनेला आम्ही सन्मान करतो आणि नक्की त्याची माहिती घेऊन शक्य झालं तर देऊ, नाही तर त्याला कुठंतरी संधी नक्की देऊ। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।